वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता आणि या ठिकाणी चालू असणारा 16वा अध्याय दैवासुर संपद्विभाग योगो नाम. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन प्रकारच्या संपत्ती आहे. या दोन प्रकारच्या संपत्तीचं असणारं वर्णन आणि त्यातली जी दैवी संपत्ती आहे ती कशा प्रकारे मोक्षमार्गाला कारणीभूत आहे आणि आसुरी संपत्ती पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा अनुषंगाने जन्म आणि मरणाला कारणीभूत असणारी आसुरी संपत्ती दैवी संपत्ती मोक्षाकरिता सांगून त्या ठिकाणी म्हणून त्याचं असणारं वर्णन 16व्या अध्यायाच्या माध्यमातून इथं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यातले पहिले जे 2 श्लोक आहेत अभयम सत्व संशुद्धी अहिंसा सत्यम क्रोध आहेत. पहिल्या 2 श्लोकाची व्याख्या मागच्या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिली. आज या ठिकाणी असणारा त्यातला 3रा महत्त्वाचा श्लोक की ज्याच्याद्वारे काय सांगतात भगवंत. तेजः क्षमा धृतिः शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. अशा प्रकारे तेजः क्षमा धृतिः शौचम अद्रोहो नातिमानिता. त्यानंतर अशा प्रकारे सांगून ही सगळी काय आहे भवंती संपदम दैवीम. ही सगळी जी आहे ही काय ही सर्वच्या सर्व दैवी संपत्ती आहे. आणि अशा प्रकारची ही दैवी संपत्ती काय केली ही संपूर्ण दैवी संपत्ती कुणाला सांगितली. दैवी संपत्तीला अनुलक्षण उत्पन्न झालेल्या पुरुषांमध्ये हे सगळे गुण की जे दैवी पुरुष आहे की ज्यांना अशा प्रकारचे दैवी गुण प्राप्त झालेले आहेत हे सगळे काय मोक्ष मार्गाचे अधिकारी असतात. या अनुषंगानेही असणारी तिसरा असणारा श्लोक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामधला असणारा पहिला काय सांगितलं. पहिलं सांगितलं तेजहा. तेजहा म्हणजे काय प्रगल्भता. तेज म्हणजे काय तेज शब्दाचा अर्थ या ठिकाणी प्रगल्भता म्हणजे विशिष्ट सामर्थ्य अथवा विशिष्ट सामर्थ्य अथवा धीटपणा. धीटपणा म्हणजे कोणी काही अपराध केले असताना मनामध्ये विकार उत्पन्न न होणे. प्रगल्भता म्हणजे आपण त्याला म्हणतो थोडक्यात मॅच्युरिटी. आपण काय म्हणतो तो अजून मॅच्युअर नाही की थोड्या गोष्टीवरनं राग येणं हे ना म्हणजे मनाची प्रगल्भता. प्रगल्भता म्हणजे समजून घेण्याचं की ठीक आहे हे असं झालं असेल काही हरकत नाही ह्या गोष्टीमुळे हे असं झालं असेल हे जे समजून घेणं आहे त्याला आपण काय म्हणतो मॅच्युरिटी. त्याच्यामध्ये तेवढी प्रगल्भता आलेली नाही मॅच्युरिटी झालेली नाही अजून त्यामुळे तो तसा वागतो. आणि ज्यांच्यामध्ये प्रगल्भता आलेली असते ते कसे वागतात तर त्यांच्यामध्ये प्रगल्भता आलेली असते त्या सारासार विचार करून बाबा काय या गोष्टीमुळे झालेलं असेल काय झालेलं नसेल या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून जे राहतात ते काय सांगितलं यात प्रगल्भता विशिष्ट सामर्थ्य त्याच्यामध्ये म्हणजे समजून घेण्याची असणारी वृत्ती. थोडक्यात की कोणतीही घटना झाल्यानंतर ती समजून घ्यायची वृत्ती माणसामध्ये पाहिजे. एकदा समजून घ्यायची वृत्ती निर्माण झाल्यानंतर काय आपल्यामध्ये असणारा काम क्रोध राग जो आहे ही काय होतील हे आपल्याआप कमी होतं. ठीक आहे काय हरकत नाही अशा प्रकारे झालं का ठीक आहे काय हरकत नाही पुढच्या वेळेस असं करू नकोस. ही जी समजून घेण्याची वृत्ती आहे याला या ठिकाणी सांगितलं तेजा म्हणजे प्रगल्भता विशिष्ट सामर्थ्य धीटपणा अथवा त्याला धीटपणा पण या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर तेजा क्षमा. क्षमा म्हणजे कोणीही काही अपराध केला असता मनामध्ये विकार उत्पन्न हो त्याच्याच अनुषंगाने पहिलं जे आहे त्याच्या अनुषंगाने कोणी क्षमा म्हणजे काय सर्वसाधारण आपल्याला क्षमा या शब्दाचा अर्थ जो आहे आपल्या सर्वांना सर्वसाधारण माहीत. क्षमा म्हणजे काय एखाद्याने काही अपराध केला काही चूक केली काही एखाद्याकडनं प्रमाद झाला एखादी गोष्ट चुकून झाली तर काय करणं अशा प्रकारे कोणताही अपराध केला असता काय आपल्या मनामध्ये त्याच्या विरोधात कुठल्याही प्रकारचा काय विकार उत्पन्न होऊन न देणे की बाबा तू केल्यानंतर क्षमा करण्याची याचना पाहिजे की बाबा असं झालं माझ्या हातनं मी चुकलो असं ज्यावेळेस एखादा म्हणेल अलग लक्ष त्यावेळेस काय त्याला ते जे काय आहे ते सगळे अपराध काय केले पाहिजे ते आपण सामावून घेतले पाहिजे. म्हणजे क्षमा याचना स्तोत्रामध्ये तेच आहे अपराध सहस्राणी क्रियते हरदिशम मया की असे हजारो अपराध आम्ही धरतोय. दासोय मिती मामत्वा क्षमस्व परमेश्वर. परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो आपण. पूजा समाप्तीच्या वेळेस जी आपण प्रार्थना करतो सगळं झाल्यानंतर मंगल निराजन वगैरे झाल्यानंतर
आपण हीच काय, आमच्या हातामधून अनेक अपराध दिवसांदिवस होत आहेत. अपराध सहस्राणी क्रियंते हरदिशमय. हरदिशमय प्रतिदिन आम्ही करत आहोत. अपराध सहस्राणी क्रियते हरदिशमय दासोयमिति मां मत्वा. तुम्ही काय करा हे भगवंत, अशा प्रकारचे हे काही माझ्याकडनं अपराध होत आहेत. दासोयम इति मां मत्वा. मला काय करा, तुम्ही तुमचा दास समजा. आणि ह्या भावनेने काय करा मग, क्षमस्व परमेश्वर. हे भगवंता, अशा प्रकारे ह्या माझ्या हातून होणारे जे अपराध आहेत, या सर्व अपराधांना आपण काय करा, तर या सर्व अपराधांना तुम्ही क्षमा करा. आणि म्हणून अशा प्रकारे क्षमा करण्याची जी वृत्ती आहे अंतःकरणाची, दुसऱ्याने एखाद्या गोष्टीत चूक केल्यानंतर त्याला क्षमा करून काय केलं पाहिजे, पूर्ववत आचरण. त्यांना मनामध्ये पुन्हा संशय नाही आला पाहिजे, अरे मी अशा प्रकारे हे केलं ते केलं, मग मला बाबा गुरुजी रागवल्या असतील, माझ्यावर हे रागवल्या असतील. अशा प्रकारची जी वृत्ती आहे ती त्याच्या मनामध्ये आली पाहिजे. एकदा क्षमा केलं म्हणजे विसरून जा की ठीक आहे, तुला बाबा आता काय केलं, क्षमा केलं, काही हरकत नाही. आता काय तुझे असतील अपराध हे सगळे आम्ही विसरून गेलेलो आहोत. त्याला म्हणतात क्षमा. हा क्षमा म्हणजे कुणीही काही अपराध केले तर मनामध्ये अथवा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार स्वतःच्या निर्माण न होणे. धृती ही, धृती म्हणजे शरीर इंद्रिये इत्यादिकांना उत्साह देणारे धैर्य. अलग अलग शरीर आणि धृती म्हणजे काय, शरीर म्हणजे एक प्रकारची माणसामध्ये असणारी चपलता, तो फार चपळ आपण म्हणतो, अथवा तो फार त्याच्यामध्ये काम करण्याची वृत्ती राजसिक आहे. तो शांत बसणार नाही, तो काही ना काहीतरी करतच राहील. अशा प्रकारची जी सातत्याने शरीराला काय सतेज ठेवण्याची, शरीराला सारखं कामामध्ये असं डलनेस नसतो त्याच्यामध्ये, कायम काही ना काहीतरी. काही माणसं बघा असतात की त्यांना कधीही असा आळस हा प्रकार, थोडक्यात म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं, त्यांना आळस हा प्रकारच माहिती नाही. कधीही म्हणा हे करणार का, चला, ते करायचं का, चला. म्हणजे आळस. आणि काही अशा असतात की त्यांना कितीही काही करा, प्रत्येक गोष्ट कसं करायचं, काय होईल, मग जमणार आहे का, म्हणजे सुरुवातच त्यांची त्याच्यातनं निगेटिव्ह वृत्तीतून. आणि अथवा इथं जे आहे धृती म्हणजे पॉझिटिव्ह वृत्ती, काही सांगा त्यांना, बाबा असं करायचं काय हरकत नाही, चला आपण चालू करू, वेळ नाही काळ नाही, बस त्यांना सुरुवात, तिथनं सुरुवात. म्हणजे हेच जे आहे शरीर इंद्रिय इत्यादिकांना उत्साह द्यायचं धैर्य, की आता बसलोय, आता थांबा जरा, आज काय होणार नाही, आज दिवसभर असं झालेलं आहे, आता दमलेलो आहे, या ठिकाणी बसलेलो आहे, आता माझं पुढचं काय होणार, असं काही नाही. जे काही जिथं बाबा करायचंय तत्परता जे आहे ही तत्परता. त्याच्यामध्ये तत्परता कशाचा सांगितला, धृती ही म्हणजे काय, शरीर आणि इंद्रिय यांना काय करता येते, उत्साह देण्याचं धैर्य. शरीर आणि इंद्रियांना खचून न जा, कायम असं चंचल, काय हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, कायम असं जे आहे हे त्या ठिकाणी सांगितलं. ह्याला सांगितलं धृती ही. आता शौच म्हणजे शुद्धता. शुद्धता मग किती प्रकारची सांगितली शास्त्राने, 2 प्रकारची सांगितली. एक अंतर्शुद्धता म्हणजे अंतःकरणाची असणारी शुद्धता, म्हणजे अंतःकरणामध्ये वाईट विचारांच्या थारा न देणं, म्हणजे अंतःकरणामध्ये काम करतो आधी जे काय आहे, मी याला असंच बघतो तसंच करतो, या प्रकारचे विचार न येता अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक विचार, जप जाप, परमेश्वराचं गुणगान, सद्ग्रंथांचं वाचन, त्या अनुषंगाने त्यांचं चिंतन, हे सगळे जे विचार आहेत हे सर्वचे सर्व विचार काय झाले पाहिजे, हा अंतःकरणामध्ये आले पाहिजे. त्याला म्हणतो आंतरिक शुद्धी. मग बाह्य शुद्धीमध्ये सकाळी उठण्यास स्नान आधी काय असेल, त्यानंतर गंध लेपन असेल, भस्मधारण असेल, जे काय असेल त्या अनुषंगाने हे सगळे झाली बाह्य शुद्धी. याला म्हणतात शौच, म्हणजे आंतरिक मनाची असणारी, अंतःकरणाची असणारी शुद्धी. आणि त्याचबरोबर शरीराची सुद्धा शुद्धी, स्नानादी असणार, गोपीचंद्राचा टिळा लावेल, भस्म लावेल, हे करेल, जप करेल, हे करेल, त्याने अशा अनुषंगाने असणारी शरीराची शुद्धी, म्हणजे दोन्ही प्रकारची शौच. त्याला सांगितलं शौच. अद्रोह म्हणजे दुसऱ्याला कुठल्याही प्रकारे इजा न करण्याची इच्छा. दुसरा जो आहे मी तुझा नाश करेल, हे करतो, ते करतो, तू माझ्याशी असा वागला, आता बघून घेतो, ही जी वृत्ती माणसांमध्ये आहे, या वृत्ती माणसामध्ये निर्माण, साधकामध्ये निर्माण होता कामा नये. तेच दुसऱ्याला मारण्याची इच्छा न करणे, म्हणजे कुठल्याही प्रकारे कुणीही असो दुसऱ्याचा नाश
होऊ नये, जे खळांची व्यंकटी सांगलो तया सत्कर्मी त्यांच्यामधल्या वाईट बुद्धीचा नाश हो. अगदी बघा टिपिकल याच्याशी ते जुळलं की त्याचा नाश वाईट आहे म्हणून वाईट गोष्टीचा नाश झाला पाहिजे असं काही नाही. त्याचा आम्ही नाशच करतो, तो वाईटच आहे. वाईट कशाने वाईट आहे? प्रत्येक जणामध्ये असणारी जी बुद्धी आहे या बुद्धीच्या अनुषंगाने आपली बुद्धी आहे, आपल्या बुद्धीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक गोष्टीचा त्या वैचारिक अनुषंगाने विचार करत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारी जी वाईट बुद्धी, ती वाईट बुद्धी त्याला वाईट बनवते. आत्तापर्यंत वाईट नव्हता, परंतु आता काही दिवस झालं तो आहे, तो ह्याची संगत लावली, त्याच्या संगतीने त्याच्या आता काय झालं, तो असा वागायला लागला. म्हणजे इतक्या दिवस तो चांगला होता, आता काय झालं, आता बुद्धी परिवर्तन झालं. म्हणजे काय, तो आहे तसाच आहे, बुद्धीमध्ये बदल झाला. म्हणून माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांगतो त्यांच्यामधली वाईट बुद्धी जी आहे, प्रत्येकामध्ये जी आपल्या वाईट बुद्धी आहे, जी आपल्याला वाईट कर्मासाठी प्रवृत्त करणारी आहे, काय झालं पाहिजे, या वाईट बुद्धीचा प्रत्येकामध्ये, एका नाही प्रत्येकामध्ये असणाऱ्या वाईट बुद्धीचा नाश झाला पाहिजे. मग एकदा अशा प्रकारची वाईट बुद्धी ज्यावेळेस आपली नाश होईल त्यावेळेस काय सगळेच जण चांगले. आणि वाईट बुद्धीचा नाश झाल्यानंतर काय पुढे काय सांगतात, तया सत्कर्मी रती वाढो. प्रत्येकामधली वाईट बुद्धी गेल्यानंतर त्यांना कुठली मती हो, तर त्यांच्यामध्ये चांगलं काम करण्याची वृत्ती, ज्याने जगताचं कल्याण होईल, सत्कर्म होईल, अशा प्रकारची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण हो. आणि म्हणून अशा प्रकारचे हे काय, हे भारत, हे अर्जुन, हे काय दैवी संपत्तीला अनुलक्षण उत्पन्न झालेल्या पुरुषांमध्ये अशा प्रकारे जे साधक आहे ते काय, या दैवी संपत्तीला अनुलक्षणून झालेल्या पुरुषांमध्ये हे गुण असतात की ज्यांच्यामध्ये दैवी संपत्ती निर्माण झालेली असते, ज्यांच्या अंतःकरणामध्ये त्यांच्यामध्ये काय, हे सगळेच्या सगळे सांगितलेले 24 ते 25 जे गुण आहेत, हे सगळे 24 ते 25 गुण कोणामध्ये असतात, ते ज्यांच्यामध्ये दैवी संपत्ती निर्माण झालेली असते त्या साधकांमध्ये. हा पॅरामीटर आहे. हे काय, हा पॅरामीटर, हे सगळी काय आहे, आता आपल्या जीवनात मध्ये उतरवण्याच्या गोष्टी आहेत. प्रॅक्टिकली जीवन कसं जगलं पाहिजे, साधकाने साधकाच्या जीवनामध्ये काय पाहिजे, काय नाही पाहिजे, हे सगळं सांगण्याचा प्रयत्न. हे सगळे गुण तुमच्यामध्ये पाहिजे. मला परमेश्वर प्राप्त करायचा आहे, परमार्थ करायचा आहे, मग परमार्थ करायचा आहे ना, परमार्थ करायचा असेल तर हे सर्वच्या सर्व गुण तुझ्यामध्ये अपेक्षित आहेत. त्याच वेळेस काय होईल, त्याच वेळेस तुझा परमार्थ होऊ शकेल. म्हणजे अशा प्रकारे परमार्थ करण्यासाठी त्याला म्हणतो अधिकारित्व प्राप्त जर करायचं असेल तर अधिकारित्व प्राप्त करण्यासाठी हे सगळे गुण जे का आत्तापर्यंत सांगत आलेले आहेत, इथे विशेष याने सांगितले. मागे जाऊन 13व्या अध्यायामध्ये सांगितलं अमानित्व, अदंबित्व, दुसऱ्या अध्यायात सांगितलं प्रजातीचा कामान. हे सर्वच्या सर्व जे गुण आहेत, ते सर्वच्या सर्व गुण भक्तांची 12व्या अध्यायामध्ये असणारी सगळी लक्षणं, हे सगळं काय पाहिजे, हे सर्व सुहृदम सर्वभूतानां वगैरे जे काय आहे, हे सर्वच्या सर्व जे गुण आहेत, हे सर्वच्या सर्व गुण ज्यावेळेस साधकांमध्ये निर्माण होतील त्यावेळेस काय, त्या अंतःकरणाची शुद्धी होईल. आणि एकदा अंतःकरणाची शुद्धी झाली की पुढचा प्रवास जास्त लांब नाही, प्रवास जवळचाच आहे. परंतु हे सगळं जे आहे मटेरियल, तिथं हे मटेरियल महत्वाचं आहे. फोडणी द्यायला वेळ लागत नाही. फोडणी 5 मिनिटात तुझी स्वयंपाक करताना तेल तापलं की त्याच्यामध्ये काय जिरं मोहरी टाकली की तुमचं हे हिंग वगैरे टाकलं की मिरची हळद हे टाकलं की 2 मिनिटात होते. फोडणी 2च मिनिटात. पण त्याची असणारी पूर्वपीठिका, मिरच्या कापा, टमॅटो कापा, कोथिंबीर कापा, कढीपत्ता आणा, आलं चिरा, हे सगळं जे काय आहे हे करायला काय, हे करायला सगळं वेळ आहे. डाळ हे करून घ्या, हे सगळं करायला वेळ. म्हणून ही सगळं काय, याच्यासाठी वेळ. हे सगळं झाल्यानंतर 2च मिनिटात आहे. तसं हे सगळं जे काय आहे पारमार्थिक मार्गावर ज्यावेळेस साधक चालत असेल त्यावेळेस, साधक ज्यावेळेस पारमार्थिक मार्गावर चालला असताना या सगळ्या ज्या आहेत हे सगळे गुण आहेत. हे दैवी संपत्ती म्हणा, सात्विक संपत्ती म्हणा, किंवा परमार्थ मार्गावर चालत असताना बरोबर घ्यायची शिदोरी म्हणा, ही काय, हे सगळी ज्यावेळेस आपण बरोबर असेल आपल्या, त्यावेळेस काय लगेच मग हे प्राप्त झालं रे झालं की ते लांब नाहीच आहे. ह्याचेत याच ठिकाणी आहे. अंतस्थात्मानम अजम न दृष्टा, याच ठिकाणी आहे.
कुठं जायची गरजच नाही. जय जय सुसंवेद्या आत्मरूपा या ठिकाणीच येतो. हे सगळे गुण एकदा तुमच्यामध्ये निर्माण झाले की काय तो तिथेच प्रगट होणार आहे. त्याला पुन्हा कुठे जाऊन प्रगट करून घ्यायचं नाही. तो इथेच आहे, याच ठिकाणीच. फक्त काय झालंय, अज्ञान त्याने काय केलं, त्याला आच्छादित करून ठेवलंय. आणि ते अज्ञान बाजूला करायचं असेल ते सगळे गुण आपल्यामध्ये पाहिजे साधका. आणि सगळे ज्यावेळेस गुण आपल्यामध्ये निर्माण होतील त्यावेळेस तो परमार्थ तत्व जे आहे हे परमार्थ तत्व आपल्यापासनं फार लांब नाही, ते काय अत्यंत समीप आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे म्हणून हे सर्वच्या सर्व गुण 16व्या अध्यायामध्ये प्रारंभिक आरंभी हे सगळे गुण आपल्याला या ठिकाणी सांगितले. त्याचं असणार आचार्य काय म्हणतात, आचार्यांचं भाष्य आता त्यानंतर बघू. आचार्य काय म्हणतात, तेजः प्रागल्भ्यम त न त्वगादी दीप्तिः क्षमः अकृष्टस्य ताडितस्य वा अंतर्विक्रियानुपत्तिः उत्पन्नानां विक्रियाणां प्रहरणम् अक्रोधः इति अवोचाम. इत्थं क्षमायाः अक्रोधस्य विशेषः धृतिः देहेन्द्रियेषु अवसादं प्राप्ते देहेन्द्रियेषु अवसादं प्राप्तेषु तस्य प्रतिषेधकः अंतःकरणवृत्तिविशेषो येन उत्पत्तिन्तानि करणाच देह च अवसीदन्ति. शौचः द्विविधं मृज्जलाकृतं बाह्याभ्यन्तरं च मनो बुद्ध्यो निर्मल्य मायारागादिकालुष्यभाव एवं द्विधा शौचम् अद्रोह अपराजिङ्घासभावः अहिंसनं नातिमानता अत्यर्थं मानः अतिमानः स यस्य विद्यते स अतिमाने तद्भावः अतिमानिता तद् अभावः नातिमानिता आत्मनः पूज्यातिशय भावना भाव इत्यर्थः भवन्ति. अभयादि एतादन्तानि सम्पदम् अभिजातस्य किं विशिष्टां सम्पदं दैवीं देवानां सम्पदम् अभिलक्ष्यं जातस्य दैवीभूतिर्हस्य भाविकल्याणस्य इत्यर्थो. हे भारत, म्हणजे अशा प्रकारे हे सगळी काय सांगितली, ही सगळी असणारी दैवी संपत्ती या ठिकाणी सांगितली. पाहू काय म्हणतात त्या ठिकाणी आचार्य या ठिकाणी म्हणतात काय, तेजः शब्दाची या ठिकाणी व्याख्या करतात. तेज म्हणजे काय, धीटपणा म्हणजे एक प्रकारचे सामर्थ्य, मनामध्ये असणार धीटपणा एक प्रकारचं सामर्थ्य. पण तेज म्हणजे त्वचेतील कांती नव्हे. तेज म्हणजे काय, त्वचेमध्ये असणारी अलग चकचकीतपणा जो आहे हा चकचकीतपणा नाही. तर काय तेज म्हटल्यानंतर ज्याची त्वचा अत्यंत गोरी आहे तो नाही. मग तेज म्हणजे धीटपणा, एखादी गोष्ट करण्याची जी वृत्ती आहे ती वृत्ती एक प्रकारचं सामर्थ्य मनामध्ये. त्या सामर्थ्याला इथं तेज म्हणलं त्यांनी, म्हणूनच पुन्हा त्याची विशेष व्याख्या केली. तेज म्हणजे त्वचेतील कांती नव्हे. मग क्षमा शब्दाची व्याख्या करतात. क्षमा काय म्हणतात, एखाद्याने काही जरी केलं, अवाच्य शब्द जरी बोलले, ताडण केले किंवा ताडण मारण जरी केलं तरी सुद्धा मनामध्ये विकार उत्पन्न होऊ न देणे. एखाद्याने काही अवाच्य म्हणजे शिवीगाळ जरी केली, अवाच्य शब्द म्हणजे त्या ठिकाणी शिवीगाळ जरी केली अथवा मारलं हे केलं तरी सुद्धा काय, काही कुठल्याही परिस्थितीमध्ये किती वाईट चिंतन आपलं केलं तरी सुद्धा आपल्या मनामध्ये विकार उत्पन्न होऊ न देणे. त्याच्याबद्दल त्याला म्हणतात क्षमा. विकार उत्पन्न झाला असता त्याचे पूर्णपणे शमन करणे. हा आला म्हणजे अशा प्रकारे तर मनामध्ये विकार उत्पन्न झाला तर त्याचं काय केलं पाहिजे, पूर्णपणे क्षमन करणे. हा अक्रोध हा वर सांगितलेला आहे. याप्रमाणे क्षमा आणि अक्रोध हा या शब्दाच्या अर्थामध्ये फरक आहे. आणि अशा प्रकारे क्षमा आणि अक्रोध हा यामध्ये फरक आहे. धृती म्हणजे काय, धृती म्हणजे देह आणि इंद्रिय थकले असता त्या थकव्याचा निषेध करणारी एक अंतःकरणाची प्रवृत्ती ही, की आता या ठिकाणी देह आता इंद्रिय बाबा आता हे नको, फार कंटाळा आला, आता किती दिवस करायचं असं मनुष्य म्हणतो. मग अशा वेळेस ज्यावेळेस देह आणि इंद्रिय ज्यावेळेस थकलेली असतात त्यावेळेस ती थकव्याचा निषेध करणारी, अरे नाही राहू दे आता, तोच सांगेल आतून त्याला की नाही आता थोडंच राहिलंय, एवढं करून घेऊ. एखाद्या कामाचा कंटाळा आला, सगळे बसलेले असलं की म्हणतात ते आपली एक जी विशिष्ट व्यक्ती असते आपली मुख्य आपल्यामध्ये असते, मग ती काय आपल्याला समजून सांगते ठीक आहे जाऊ दे, एवढं सगळं जर केलेलं, एवढं केलं आणि थोडं राहिलं, ज्याला आपण म्हणतो हत्ती गेला आणि आता शेपूट राहिलं, मग एवढंच करून टाका. म्हणजे अशा प्रकारे जरी इंद्रियांना देहाला त्या कामाचा कंटाळा आला तरी सुद्धा काय त्यामध्ये पुन्हा
त्यांना ऊर्जा निर्माण करून त्यांनामध्ये प्रवृत्त करणे म्हणजे धृती ही देह व इंद्रिय थकली असता त्या थकव्याचा निषेध करणारी एक प्रकारची अंतःकरणाची धृती संज्ञक वृत्ती विशेषकडून उद्दीपित केलेली देह इंद्रिय थकला तरी काम कराव्यास असमर्थ होत नाही. म्हणजे अशा प्रकारची ही वृत्ती असल्यामुळे जरी देह अथवा इंद्रिय थकला तर किती वेळ करायचं, काय करायचं, परंतु हा जो गुण आहे धृती तो काय करतो, त्याला ठीक आहे आता एवढं कंप्लीट म्हणजे आपण म्हणतो हे पूर्ण करूनच एवढं काम जे आहे ना हे घेतलंय ना आता, मग आता हे काम काय केलं पाहिजे, हे काम पूर्ण करूनच आम्ही पुढे जाऊ. तेच त्याचा अर्थ काय सांगितला, धृती ही. त्यानंतर शौच म्हणजे काय, शुद्धता, स्वच्छता, क्लीननेस. शौच म्हणजे काय, सगळ्यात मोठं आलं का आपण म्हणतो सोहळं म्हणजे काय, सोहळं म्हणजे शब्दाचा अर्थ क्लीननेस, अत्यंत स्वच्छता. मग ती स्वच्छता जी आहे, शौच जे आहे ते म्हणजे काय, दोन प्रकारचे शौच सांगितलेले आहे. मग ते पहिलं कुठलं, माती पाणी इत्यादी योगाने केलेली शुद्धी ती बाह्य शौच. हा अलग त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलंय. अलग लक्षात, मृत्तिका आहे, मृत्तिकाने मातीने अलग लक्षात. त्यानंतर पाण्याने, अशा प्रकारे आता आपण सगळं साबण वगैरे हे सगळं आता आलं, परंतु पहिल्यांदा शास्त्रविद काय, त्यानंतर आल्यानंतर मृत्तिकेने हात धुणे, हे करणं ते करणं, हे सगळे शास्त्राने सांगितलं हे. आणि म्हणजे अशा प्रकारचं हे जे शौच आहे हे दोन प्रकारचं. एक बाह्य शौच म्हणजे हेच मृत्तिका जल आधी कुठून आल्यानंतर बाथरूमवरनं झाल्यानंतर पाय धुतले पाहिजे, हे हात धुतले पाहिजे, हे सगळे जे काय आहे अशा प्रकारचं हे बाह्य शौच. आणि म्हणजे अशा प्रकारचे शौच दोन प्रकारचे सांगितले, एक बाह्य आणि एक आंतरिक. आंतरिक म्हणजे मनबुद्धी यांची निर्मलता, हे अभ्यंतर म्हणजे मन म्हणजे अंतःकरणाची असणारी शुद्धी, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं किल्मिष म्हणजे वाईट वृत्तींचा जो प्रवाह आहे, वाईट वृत्तींचा प्रवाह नाही आहे, हे झालं आंतरिक शौच. त्यानंतर बुद्धी निर्मळ अभ्यंतर शौच, ते माया आसक्ती द्वेष इत्यादी अंतःकरणाचे मालिन्य नाहीसे करण्याचा प्राप्त होणारे आहे. आणि याच्या प्रकारे अंतःकरणामध्ये जे काय ह्या सगळे दोष जे आहेत काम क्रोधादी ते न येणे. अद्रोह दुसऱ्याचा घात करण्याची इच्छा नसणे. अद्रोह म्हणजे दुसऱ्याची वाईट न चिंतन, घात करण्याची इच्छा नसते म्हणजे दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारे वाईट दुसऱ्याचं आपण चिंतू नये, की त्याचं तसंच झालं पाहिजे, त्याचं अमुकच झालं पाहिजे, त्याचं तमुकच झालं पाहिजे. हे जे दुसऱ्याचं वाईट चिंतन आहे, हे दुसऱ्याचं वाईट चिंतन आपण आपल्या जीवनामध्ये करता कामा नये. त्याला सांगितलं काय, अद्रोह नातिमानिता. नातिमानिता म्हणजे अतिशय महत्वाचा, अतिशय मानतो अतिमानी, ज्याला फार माने लोकांमध्ये, मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा, सगळ्याचं कुठल्या ना कुठल्याच्या अनुषंगाने, मी ह्या कुलात, मी त्या कुलात, मी माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझ्याकडे तेवढी जमीन आहे, मी असा, मी विद्वान, मी, हे सगळ्या ह्या अनुषंगाने त्या गोष्टीचा असणारा आपण थोडक्यात म्हणतो गर्व, त्याला प्राप्त झालेला गर्व, तोच नातिमानिता म्हणजे अतिशयमान, तो अतिमान, तो ज्याला असतो तो अतिमानी. अशा प्रकारे ज्याला जो अतिशयमान गर्व असतो, मला ह्या गोष्टीचा मी अमुक, हा जो गर्व आहे तो गर्व ज्याच्यामध्ये आहे त्याला काय सांगितलं, तो अतिमानी, त्याचा भाव ती अतिमानी, आणि त्या गर्वाचा असणारा तो भाव त्याच्यामध्ये दिसतो. तो आल्यानंतर त्या अशा अनुषंगानेच येतो तिथे चालत पिलत, ते असणारी त्याची संपत्ती, हे ते सगळ्या लोकांच्या लग्न कार्यामध्ये तुम्हाला जास्त दिसतं. हा सगळा अतिमानिता जो भाव आहे, जो तो काय, जो तो दाखवायलाच येतो तिथे, कोणी मदत करायला नसतो तिथं. सगळे काय, सगळे दाखवायला नटून टटून सगळे आम्ही असे तसे करत डुलत त्या ठिकाणी सगळे दिसतात आपल्याला. ते सगळे काय, ते सगळे अतिमानिता, गर्वाने फुगून गेलेले सर्व त्या ठिकाणी ते सगळे अतिमानिता. म्हणते तो भाव म्हणजे अतिमानिता, आणि त्याचा जो अभाव तो नातिमानिता. आणि त्या जो आहे त्या गर्वाचा अभाव ज्याच्यामध्ये, जो स्वतःला मी फार काय उत्कृष्ट आहे, मी अमुक आहे, मी तमुक असं न समजणं. म्हणजे काय, सर्वसामान्य जनांशी सर्वसामान्य पद्धतीने काय केला पाहिजे, आपण व्यवहार केला पाहिजे, तो नातिमानिता होय असा भावार्थ. म्हणजे अशा प्रकारे अभयापासून नातिमानिता म्हणजे या ठिकाणी अभयम सत्वम शुद्धी पासून जो आरंभ केला, म्हणजेच काय, पहिल्या श्लोकापासून ते तिसऱ्या श्लोकापर्यंत जे काय सांगितलं तेच सांगितले. या ठिकाणी अभयापासून नातिमानिता येथेपर्यंत सांगितलेली विशेषणे संपत्तीला अनुलक्षण उत्पन्न झालेल्या पुरुषांच्या हे सगळी जी आहे विशेषण संपत्ती,
हे सगळी दैवी गुणसंपत्ती या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्या विशिष्ट संपत्तीला अनुलक्षण झालेल्या पुरुषाची तर सांगितलं दैवी जी संपत्ती आहे सगळीला सगळी दैवी गुणसंपत्ती. पहिल्या श्लोकापासून दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये 24 प्रकारची जी संपत्ती या ठिकाणी सांगितली गेली आहे हे सगळी काय आहे, हे दैवी गुणसंपत्ती या ठिकाणी आहे. तेच सांगितलं उत्तर दैवी देवांच्या संपत्तीला अनुलक्षण उत्पन्न झालेल्या देवांच्या विभूतीला योग्य असलेल्या पुढे ज्याचे कल्याण व्हायचे असे त्याची ही सर्व विशेषणे आहे असा भावार्थ हा. ज्याला आपल्या जीवनात आपलं कल्याण करून घ्यायचं निरतिशय जो आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती सच्चिदानंद ब्रह्म जे आहे ते ब्रह्मपद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं असेल त्याला काय त्याच्याकरता ही सगळी जी दैवी संपत्ती सांगितलेली आहे ही सगळी दैवी संपत्ती त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. म्हणजे जो अधिकारी त्या ठिकाणी सांगितला नित्य वस्तू विवेक अलग लक्षात जो त्या ठिकाणी वेदांत शास्त्रात किंवा पारमार्थिक मार्गावर येणारा जो कोणी साधक असेल पण तो कुठल्याही मार्गाने जाऊ भक्ती मार्गाने ज्ञान मार्गाने कर्म मार्गाने कुठल्याही मार्गाने जरी जाणारा असला ते त्या प्रत्येकामध्ये या मूलभूत ज्याला म्हणतो कुठल्याही साईडला जायचं तरी 10वी पर्यंत शिकलंच पाहिजे. 10वी नंतर तुमचा काय जायचं असेल सायन्सला जाईल कॉमर्सला जाईल आर्ट्सला जाईल कुठं जायचं ते तिथं जाऊ दे त्याला. परंतु मूलभूत 10वीची जी परीक्षा आहे SSCचा जो बोर्ड आहे तो SSCचा बोर्ड सगळ्यांना देणंच आहे. 10वी नंतरच तुमचं काय असेल ती दिशा तोपर्यंत तेवढं जाणंच आहे. तसं कुठल्याही मार्गाने जाऊ कर्म मार्गाने जाऊ ज्ञान मार्गाने जाऊ भक्ती मार्गाने जाऊ ध्यान योगाने जाऊ कुठल्याही जरी मार्गाने गेला तरी त्याच्यामध्ये अपेक्षितच आहे काय हे सगळ्या क्वालिटी या सांगितलेल्या ज्या सांगितल्या अमानित्व आदी त्या ठिकाणी सांगितल्या. आता अभयम सत्वहम शुद्धी सांगितली. या सगळ्या काय या सगळ्या 10वी पर्यंत जसं शिक्षण आहे तसं या सगळ्या क्वालिटी त्या साधकामध्ये पाहिजेलच. तरच काय होईल तो त्या योगाच्या अनुषंगाने पुढची जी आहे पायरी ती पुढची पायरी काय करेल तो पुढची पायरीकडे जाईल. मग म्हणून ते सांगितलं अशा प्रकारे म्हणून या सगळ्या क्वालिटी प्रत्येक साधकाला आपण सुद्धा ज्यावेळेस साधना करत आहोत साधन मार्गामध्ये आपण आहोत आपल्याला जरी साध्याची प्राप्ती करायची असेल तर साधना हे सगळे गुण पाहिजे. बाकी सगळं करतोय मग क्रोध येतोय हे येतोय त्याचा काही उपयोग नाही. आपल्याला ही सगळी साधना हे सगळं आपल्याला प्राप्त करायचं जीवनात. हे ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होईल त्यावेळेस मग पुढचा प्रवास जास्त लांब नाही. जसं आता सांगितलं त्याप्रमाणे म्हणून अशा प्रकारे पुढे ज्याचे कल्याण व्हायचे असेल त्याची ही सर्व विशेषण आहे असा भावार्थ. हे अर्जुना दैवी संपत्तीला प्राप्त झालेल्या पुरुषांची ही सर्व विशेषणे आहेत की अशा प्रकारे जे दैवी संपत्तीला प्राप्त झालेले आहेत त्यांच्यामध्ये काय सर्वच्या सर्व गुण या ठिकाणी सांगितलेले आहे. मग त्यानंतर आता ही झाली दैवी. आता काय आता इदानीम आसुरी संपदुच्यते. आता चौथा असणारा श्लोक. आता दैवी संपत्ती तुमची संपली. त्यानंतर आता येणारी आसुरी संपत्ती आहे ती पण आहे ना. मग ती आसुरी संपत्ती कोणती. ती आसुरी संपत्तीची जी आहे ती आसुरी संपत्ती चौथ्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. ती काही जास्त सांगितली नाही थोडक्यातच या ठिकाणी सांगितले. 5-6 जे गुण आहेत वाईट तेवढेच या ठिकाणी सांगितले. तीच प्रत्येक आतामध्ये असणारी आसुरी संपत्ती. मग ती कोणती. दंभो दर्पोतिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. अशा प्रकारे काय सांगितलं हे पार्थ अर्जुना काय आसुरी संपत्ती म्हणजे काय. आसुरी संपत्तीला अनुलक्षण सांगितलेले काय. पहिला म्हणजे दंभ. दंभ म्हणजे काय नसताना सुद्धा एक प्रकारचे आपली धार्मिकता प्रकट करणे की मी अमुक आहे मी तसंच आहे मी खोटेपणा. दंभ म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर खोटेपणा मी नसताना दाखवण्याची वृत्ती. मी फार पारमार्थिक आहे मी असा आहे तसा आहे सुद्धा काय दाखवण्याचा दंभच आहे. जे नाही हे दाखवणं अलग लक्षात. म्हणून सांगितलं मी बरेच वेळा आपण सांगताना पाठाच्या माध्यमातून सांगितलं दुःख काय मनुष्याला आजच्या दुःख वास्तविक काहीच नाही.
परंतु आज हे सगळे जे आपण लोक जे दुःख भोगत आहोत, हे दुःखाचं मूलभूत कारण काय? हाच गुण. गुण म्हणताना हा वाईट गुण कोणता? दंभ. दंभ म्हणजे जे आहे हे झाकून ठेवायचंय आणि जे नाही हे नाही हे लोकांपुढे दाखवायचंय. हा दंभ आहे. अलग लक्षात. खोटेपणा. आणि त्यासाठी मग तो खोटेपणा करण्यासाठी ही सगळी जी आपली जी कसरत चाललेली आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ही सगळी कसरत कशासाठी? तर तो खोटेपणा टिकून राहावा म्हणून ही सगळी आपली कसरत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे काय? दंभ म्हणजे धार्मिकता, म्हणजे खोटेपणा असणार त्या ठिकाणी प्रगट करणे. दर्प. दर्प म्हणजे गर्व. मी अमुक, मी तमुक, मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारा गर्भ. अतिमान. मी उत्कृष्ट आहे. अरे तुम्ही सगळ्यांमध्ये मीच उत्कृष्ट आहे, तुम्ही इकडे बसा तिकडं, मी आला माझ्याकडून लक्ष कोणी दिलं नाही, म्हणजे मानी भाव अथवा त्या ठिकाणी मी उत्कृष्ट आहे असे मानणे. क्रोध. क्रोध सर्वांना माहितीच. राग. पारुष्य. कठोर भाषण. मर्मभेदक शब्द बोलणे. अत्यंत एखाद्याला लागल असं बोलणे. काही काही जणांना ती वृत्तीच असते की ते सरळ कधीच बोलत नाही. कुठला जरी शब्द बोलले तरी काय दुसऱ्याला लागल असंच बोलतात. सरळ त्यांना बोलणं कधी माहितीच नाही. म्हणून अशा प्रकारचे ते पारुष्य सांगितलं. पारुष्य. कठोर भाषण. मर्मभेदक वचन बोलले. आणि अज्ञान. अज्ञान म्हणजे सगळ्यांमध्ये असणारं मिथ्या प्रत्यय या ठिकाणी सांगितलं. म्हणजे अज्ञान म्हणजे असणारं प्रत्येक जीवामध्ये असणारं अज्ञान. म्हणजे न माहिती नसणे. एखाद्या विषयाची विशेष प्रावीण्यशील माहिती नसते म्हणजे अज्ञान. हे सगळं काय? अथवा मिथ्याज्ञान. त्या ठिकाणी अज्ञान शब्दाचा अर्थ मिथ्याज्ञान असं. हे सगळं काय? हे सर्वच्या सर्व जे आहे कर्तव्य अकर्तव्य या विषयांचे अविवेक. अज्ञान म्हणजे दुसरा पण असा अर्थ होईल. कर्तव्य म्हणजे काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे जीवनामध्ये, हे पण कळलं पाहिजे. हे ज्याला कळतं तो ज्ञानी, आणि हे ज्याला कळत नाही तो अज्ञानी. मग तो काय करतो? जे करायचं नाही तेच करत बसतो आयुष्यभर. आणि मग काय? ते सगळं करून 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 मग शेवटी दुःख भोगत बसतो. हे सगळे अविवेक ज्ञान हे गुण असतात. हे सगळे जे आहे हे गुण नाही. हे सर्वच्या सर्व जे आहे हे विगुण, हे वाईट गुण ज्यांच्यामध्ये आहेत ते सर्वच्या सर्व हे काय सांगितले? हे सर्वच्या सर्व आसुरी संपत्ती या ठिकाणी यांनी सांगितली. दंभ इति दंभ इति धर्मध्वजित्वम. दर्प विद्या धन स्वजनादि निमित्त उत्सैक अतिमान पूर्वोक्त. क्रोधश्च पारुष्यमेव च. परुषवचनम यथा काणम चक्षुमानः विरूपम रूपवानः हीनभीजनम उत्तमभीजन इत्यादि. अज्ञानं च अविवेक ज्ञानं. कर्तव्याकर्तव्यादि विषयमित्याप्रत्ययः. अभिजातस्य म्हणजे हे पार्थ किम अभिजातस्य इत्याह संपद आसुरीम आसुराणां संपदा आसुरी ताम अभिजातस्य इत्यर्थः. म्हणजे अशा प्रकारे ही सगळे जे काही गुण सांगितले हे सगळे आसुरी संपत्ती. म्हणजे ही आसुरी जी संपत्ती आहे आमच्यामध्ये नको. मग कोणती? ही वरती जी सांगितली 3 श्लोकांच्या माध्यमातून दैवी गुणसंपत्ती, ही दैवी गुणसंपत्ती आपल्याला जीवनामध्ये प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे त्याचं पुन्हा व्याख्या आचार्य करतात. आचार्य काय म्हणतात? दंभ म्हणजे धार्मिकतेचे ढोंग. मी काही धार्मिक आहे, मी पारमार्थिक आहे असे भरपूर लोक मिळतात. स्वयं धीरा पंडितम. शास्त्र त्यामध्ये काय म्हणतंय? शास्त्र म्हणतं स्वयं धीरा पंडितम मन्यमाना. स्वतःला मी अमुक, मी तमुक, मी स्वतःला धीर, मी असा तसा, हे सगळं स्वतःच मानायचं. हा सगळा दंभाचा खेळ. दर्प. दर्प म्हणजे धन स्वजन इत्यादी निमित्ताने होणारा मद. धन असा 2 गोष्टींनी होतो. धन माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझा बंगला असा आहे, माझं हे तसं आहे, माझी जमीन असे, म्हणजे आहे सगळं. अथवा स्वजन, मी या जातीचा, मी त्या जातीचा, मी अमुक, मी तमुक, अशा प्रकारे स्वजन इत्यादी निमित्ताने होणारा मद. मनामध्ये एक प्रकारची ती भावना निर्माण होते. अतिमान म्हणजे स्वतःच्या ठिकाणी मोठेपणाचा आरोप करणे. अतिमान म्हणजे काय? मी मोठा आहे, तुमच्या सर्वांपेक्षा स्वतःला दुसऱ्यांपेक्षा वेगळं समजणं. थोडक्यात त्यांच्यामध्ये तो मिक्स होणार नाही. मी काहीतरी वेगळा आहे, माझ्याकडे बघितलं पाहिजे, तू आला नाही, मी आलो होतो, तू माझ्याकडे बघितलं नाही, असं त्याला म्हणतात अतिमान. त्यानंतर काय? अतिमानानंतर झाल्यानंतर दंभ. अतिमानानंतर त्या ठिकाणी क्रोध. पारुष्य. पारुष्य म्हणजे काय? पारुष्य शब्दाचं कठोर भाषण. कठोर भाषण करणे अथवा एखाद्याला लागेल असं बोलणं जे आहे त्याला या ठिकाणी पारुष्य असं म्हटलं. म्हणजेच काय? एखादा काना आहे म्हणजे दिसायला तो वाकडा, नजर त्याची थोडीशी वाकडी आहे,
परंतु त्याला काय आपण म्हणतो हिनवणे. अगदी त्याला टिपिकल शब्द म्हणजे हिनवणे. त्याला काय सुंदर डोळे तुझे आहेत, आहे तो तिरकाच बघतोय, परंतु त्याला हिनवून काय म्हणणार, काय सुंदर तुझे डोळे आहेत. एखादा किंचित रंगाने वर्णाने काळा असेल, हे असेल, चेहरा व्यवस्थित नसेल, तर असा कुरूप असेल, त्याला काय म्हणणार किती सुंदर तुम्ही दिसता. म्हणजे असं हिनवण्याची जी वृत्ती आहे, ही हिनवण्याची वृत्ती जी आहे त्याला काय सांगितलं, पारुष्य सांगितलं. त्यानंतर हीन कुलोत्पन्न उत्पन्न कुलवान म्हणजे अज्ञान. अज्ञान म्हणजे काय, कर्तव्याविषयीचे अविवेक ज्ञान. अज्ञान म्हणजे जे काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचा असणारं काय विशेष ज्याला ज्ञान नाही, तो अज्ञान. मिथ्याप्रत्यया ही सर्व विशेषण हे पार्थ म्हणजे अशा प्रकारची ही सगळीच्या सगळी जी विशेषणं आहे आत्ता ही सांगितलेली, कोणती, दंभो, दर्पो, अतिमान, क्रोध आणि पारुष्य आणि अज्ञान, हे सर्वच्या सर्व जे आहे अभिजात म्हणजे ही सर्व विशेषणं हे पार्थ अभिजातस्य असतात. म्हणजे कशाला अनुकूल अभिजात उत्पन्न झालेले ते सांगतात. आसुरीची संपत्ती, ती आसुरी संपत्ती त्याला अनुलक्षून उत्पन्न झालेल्या पुरुषांना असा भाव. म्हणजे आसुरी संपत्तीला जे गेलेले आहेत, थोडक्यात आसुरी संपत्तीला प्राप्त झालेल्या पुरुषांची ही विशेषणं असतात. म्हणजे अशा प्रकारे ज्यांनी आसुरी संपत्ती आपल्या जीवनामध्ये प्राप्त केली किंवा ज्यांनी आसुरी संपत्तीला प्राप्त करणारे जे पुरुष, त्या पुरुषांमध्ये आपल्याला हे सगळे जे आहे हे सगळे दुर्गुण म्हणतो आपण. हे सर्वच्या सर्व दुर्गुण जे आहेत हे दुर्गुण त्यांच्यामध्ये आपल्याला दिसतात. कोणकोणते, दंभो, दर्पो, अतिमान, क्रोध, पारुष्य आणि अज्ञान, ह्या प्रकारचे 6 दुर्गुण ह्या आसुरी संपत्तीचे जे आहेत त्या पुरुषांमध्ये दिसतात. आणि जे दैवी प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यामध्ये अभयम सत्व शुद्धीपासून सांगितलेले वरचे 24 गुण आणि 6 दुर्गुण, हे प्रत्येक काय जे आहे, जे अशा प्रकारची ज्यांची अंतःकरणाची असणारी स्थिती जे सात्विक वृत्तीचे आहे त्यांच्यामध्ये हे दिसेल, वरचे 3 श्लोकामध्ये सांगितलेले. आणि जे तामसिक वृत्तीचे असतील त्यांच्यामध्ये हे सांगितलेले 6 गुण दिसतील. आणि म्हणजे अशा प्रकारचे दोन्ही सांगून त्यानंतर अनयोहो संपद्दोहो कार्यमुच्यते, ह्या दोन्ही संपत्ती ज्या दैवी गुणसंपत्ती सांगितली, आसुरी गुणसंपत्ती सांगितली. मग या दैवी गुणसंपत्ती आणि आसुरी गुणसंपत्ती ज्या त्यांचं काय फळ मिळतं, त्यांचं काय कार्य काय, ते प्राप्त केल्यानंतर ज्यांच्यामध्ये दैवी गुणसंपत्ती आहे, जेव्हा ज्यांच्यामध्ये आसुरी गुणसंपत्ती आहे, त्यांना काय फळ मिळतं ते 5व्या अध्यायाच्या माध्यमातून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. दैवी संपद्य मोक्षाय निबंधाय श्रीमता माशुज संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. अशा प्रकारे त्याचा असणारा फळ या 5व्या श्लोकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ जो आहे हा परवाच्या, उद्या काय पाठ होणार नाही, उद्या रविवार, त्यामुळे परवाच्या पाठामध्ये, सोमवारच्या पाठामध्ये नेहमीप्रमाणे होईल.